नमस्कार, सोनालीच्या स्वयंपाकघरामध्ये तुमचं मनापासून स्वागत। आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने केली जाणारी मेथीची भाजी। त्यामध्ये साहित्य आहे मेथीची भाजी स्वच्छ धुवून मग ती चिरून घेतली आहे। मिठाच्या पाण्यामध्ये धुवायची आहे मेथीची भाजी आणि धुवून झाल्यानंतर मग चिरायची आहे। 4 ते 5 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या, 2 चमचे तेल, चवीनुसार मीठ, छोटा ग्लास पाणी आणि तूर डाळ। तूर डाळ ही 2 तास आधी मी भिजवून घेतली आहे। भाजी करण्या अगोदर 2 तास हिला भिजत घालायची, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गॅसवरती कढई ठेवली आहे, कढईला तापू द्यायचं आहे। कढई तापली, त्यामध्ये 2 चमचे तेल घालू। भाजी जास्त असेल तर आपल्या अंदाजाने त्यात तेल घाला। कढईतलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकू। लसणाला सोनेरी रंग आल्यानंतर ही भिजलेली डाळ यामध्ये टाकायची आहे। डाळ तेलामध्ये भाजून घ्यायचे 2 ते 3 मिनिटं। डाळ छान भाजून झाली आहे, त्यामध्ये छोटा ग्लास पाणी ओतायचं। त्यामध्ये चवीपुरतं मीठ, आपण बघू शकता पाण्याला उकळी आली आहे। हे असं 5 ते 7 मिनिटं ठेवायचं आहे। गॅस मंद ठेवून भिजलेली डाळ आपण 5 ते 7 मिनिटं त्यामध्ये शिजू द्यायची आहे। आपण बघू शकता डाळ खूप छान शिजली आहे आणि पाणीही त्यातलं थोडं आटलेलं आहे। आता यामध्ये आपण चिरलेली मेथी घालू। आता गॅसची फ्लेम मोठी करून भाजीला एकसारखं हलवत राहायचं। आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे कोणत्याही पालेभाजीला शिजवताना त्याला झाकण लावायचं नाही, त्यामुळे भाजीचा नैसर्गिक रंग कमी होतो आणि भाजी उकडल्यासारखी दिसते। त्यामुळे आपण पालेभाजी करताना त्यावरती झाकायचं नाही, अशी उघड्यावरती शिजवून घ्यायची। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता भाजीतलं पाणी पूर्णपणे आटलंय, पण भाजीचा रंग हिरवागार जसा तसा राहिलेला आहे। अशी भाजी खायला खूप सुंदर आणि चविष्ट लागते। तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला खूप आवडेल। आपली मेथीची भाजी तयार आहे। गॅस बंद करूया। चला तर मग खाण्यासाठी तयार मस्त गरमागरम आपली जुन्या पद्धतीची अगदी डाळ घालून शिजवलेली हिरवीगार अशी मेथीची भाजी। व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर खाण्यासाठी तयार मस्त अशी मेथीची भाजी। धन्यवाद।